सिद्धिदर्शन. पंडितला उचलून घरात नेले. थोड्याच वेळात तो सावध झाला. त्याला सर्पदंश झाला नव्हता. नुसत्या सर्पस्पर्शानेच घाबरून त्याला भोवळ आली ही खात्री पटल्यावर विश्वंभर गुरूंचा जीव भांड्यात पडला. रात्रीच्या काळोखात त्या अडचणीच्या जागी तो कशासाठी गेला होता हे कळले तेव्हा विश्वंभर गुरू सद्गदित होऊन म्हणाले, तुझ्यासारखी विद्येची तळमळ मी कुठे बघितली नाही. अशी तळमळ बाळगल्यावर विद्या आपण होऊन तुझ्यापुढे हात जोडून उभी राहील. जाऊ नको आता इथून. माझ्याकडून शिकायचं असेल तितकं शिक. ह्यापुढे तू माझा शिष्य नसून मुलगा आहेस. पण पोरा, लक्षात ठेव, आईबाप रागावले तरी भिवून किंवा रागावून घराबाहेर जायचं नसतं, कळलं? गुरुजींचे हे वरदान म्हणजे आपल्या आतापर्यंतच्या तपश्चर्येचे फळ असे पंडितला वाटले. तो फिरून गुरुघरचा रहिवासी झाला. त्याला नवल वाटले ते हे की आईंचा सुद्धा विरोध त्याच्या वास्तव्याला आला नाही. पण त्यात आश्चर्य नव्हते. आपल्या आक्रस्ताळेपणामुळे फुकट राबवून घेण्याचा एक कामाठी आपण गमावून बसलो ह्याचा उमज आईंना पडला होता. नवऱ्याचे दुसरे शिष्य असले आणि ते सांगितलेल्या कामाला नाही म्हणत नसले तरी पण ते शक्य तितका अंगचोरपणाच करीत. तोंडाने नकार देण्यापेक्षा ते हाताने देत. हाताशी असलेल्या वस्तूची हेळसांड होते आणि ती हातची गेल्यावर तिची किंमत कळते. तसे पंडितच्या बाबतीत आईंचे झाले होते. पंडित पुन्हा घरी आला. एवढेच नव्हे तर आता तो दोन्ही वक्ता सत्तेने जेवायचा ठाव मांडणार हे कळूनसुद्धा त्यांनी कपाळाला आठ्या घातल्या नाहीत. उलट आपल्या खाष्टपणामुळे तो फिरून हातचा जाईल ह्या धास्तीने त्या थोड्या सौम्यपणाने वागत. पंडितला हा बदल उमगला. पण म्हणून त्याने आपल्या वर्तनात बदल केला नाही. सकाळी, दुपारी, रात्री तालीम करून तो आईंची गृहकृत्ये पहिल्याप्रमाणे करी. 4-5 तास झोपेचे सोडले तर पंडितचे यंत्र सारखे चालू असे. आपल्या शिकवण्याचे चीज होतेसे दिसले म्हणजे शिक्षकालाही शिकवायला हुरूप येतो. पंडितला निसर्गाची देणगी होती आणि त्या देणगीला त्याच्या चिकाटीच्या अभ्यासाची जोड मिळाली होती. त्यामुळे गुरुमुखातून निघाले ते स्वरब्रह्म तो आत्मसात करून दाखवी. निसर्गाची प्रतिकूलता असलेले आणि प्रयत्नाची आच नसलेले अनेक शिष्य ह्यापूर्वी विश्वंभर गुरूंकडे येऊन गेले होते आणि त्यांची शिकवण पालथ्या घड्यावरील पाण्यासारखी वाया गेली होती. शिकताना शिष्याला पडतात तितकेच कष्ट शिकवताना गुरुला पडतात. शिष्य शिकला तर दोघांच्याही श्रमाचे साफल्य होते. विश्वंभर गुरूंना पंडित हे समाधान प्राप्त करून देत होता. 5-5 वर्षे घसा फोडून इतर शिष्यांना जे देता आले नाही ते पंडितने 1.5 वर्षात उचललेले पाहून विश्वंभर गुरू हर्षभरीत झाले. पंडितही त्या विद्यासाधनात निमग्न होऊन गेला. पण अडथळ्याविना त्याची तपश्चर्या चालूच द्यायची नाही असा विधिसंकल्प होता की काय कुणास ठाऊक. पंडितचा आवाज फुटला. त्याचा गोडवा जाऊन त्यात खरखरीतपणा आला. भिंगरीसारखा फिरणारा त्याचा गळा टरटरू लागला. तंबोऱ्याशी असहकार करू लागला. तेव्हा पंडितच्या डोळ्यात पाणी उभे राहू लागले. उत्तम गायक होण्याची आपली महत्त्वाकांक्षा धुळीस मिळते की काय अशी धास्ती त्याला वाटू लागली. विश्वंभर गुरूही प्रथम थोडेसे चपापले पण निराश झाले नाहीत. त्या वयात सर्वच मुलांचा आवाज फाटतो. पण मेहनत करीत राहिल्यास त्याची सुधारणा होते. फार काय, पहिल्यापेक्षाही त्याला अधिक झील येते असा त्यांचा अनुभव होता. पंडितला त्यांनी धीर दिला. त्याच्या मेहनतीत खंड पडू दिला नाही आणि त्याचा इष्ट परिणाम झालाही. कमावलेल्या आवाजाचा वजनदारपणा त्याच्या गाण्यात दिसून येऊ लागला. गाणे शिकण्यातली पंडितची आस्था आणि चिकाटी पाहून विश्वंभर गुरूंना आपल्या जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटले आणि त्यांनी आपली कला पूर्णांशाने त्याला द्यायला अनुमान केला नाही. जुन्या आमदनीतल्या पुष्कळ कलावंतांचा समज असा की शिष्याला संपूर्ण विद्यादान करायचे नाही. तसे केले तर शिष्य आपल्या बरोबरीचा होईल
आणि आपले श्रेष्ठत्व उरणार नाही. पण विश्वंभर गुरूंना असे भय कधीच वाटले नाही. विद्या ही देऊन संपत नाही हे त्यांना पटलेले होते आणि शिष्याने गुरुवर ताण केली तरी तो गुरुचा पराजय नसून विजयच होय असे त्यांना वाटे. म्हणूनच पंडितला तालीम देताना ते कसलाही हातचा राखून ठेवीत नव्हते आणि पंडितही मिळेल तेवढा गुरुप्रसाद तत्परतेने टिपून घेत होता. विश्वंभर गुरूंचे आणि एक वैशिष्ट्य होते. ते जुन्या काळात वाढलेले होते आणि जुन्या परंपरेचा त्यांना मोठा अभिमानही होता. तरी पण ते नव्याचे द्वेष्टे नव्हते. पुष्कळ जुन्या गवयांच्या मनात नव्याविषयी विलक्षण तेढ असते. गाणे गायचे तर चिजांचेच गायचे, नाटकातले पद गाणे म्हणजे महत्पाप हा त्यांचा हट्ट. विश्वंभर गुरु हे असे दुराग्रही गवई नव्हते. नवा वेश घातला म्हणून माणूस बदलत नाही आणि बिघडतही नाही. त्याचप्रमाणे रागरागिण्यांचे स्वर हिंदुस्थानी चिजांऐवजी बोलीभाषेतल्या पदांवर बसवले तरी गायनात वैगुण्य येण्याचे कारण नाही असे ते म्हणत. नुसते म्हणूनच थांबत नसत तर गाण्याच्या बैठकीत श्रोत्यांनी इच्छा दर्शवल्यास मराठी पद्यगायनही ते करीत आणि त्यात आपले कला नैपुण्य प्रकट करून त्यांची वाहवा मिळवत. ह्या व्यापक दृष्टीमुळे संगीताबरोबर नाट्यकलेचीही सेवा विश्वंभर गुरूंना करता आली. त्यांचे शिष्य रामनाथ यांनी काढलेल्या आल्हाद संगीत नाटक मंडळीच्या नव्या नाटकात पदांच्या चाली विश्वंभर गुरूच निवडून देत आणि कवींनी केलेली पद्यरचना पात्रांकडून बसवून घ्यायचे कामही त्यांनाच करावे लागे. नाटक मंडळींशी त्यांचा असा ऋणानुबंध असल्यामुळे पंडितचा नाटकात प्रवेश झाला. 5 वर्षांच्या निरलस अभ्यासामुळे पंडित चांगला गवई बनला. तरी पण आपली विद्या पूर्ण झाली अशी घमेंड त्याच्या मनाला शिवली नाही. वर्ष 6 महिने नामांकित गवयांच्या मागे तंबोरा वाजवून आणि त्यांच्या 1-2 चिजा मुखोद्गत करून प्रोफेसर म्हणून मिरवणारे बहादूर कोठे कोठे आढळतात. त्यांच्या मालिकेत जाण्याचा मोह पंडितला झाला नाही. गायनाचार्य विश्वंभर गुरूंच्या आश्रयाला आल्याच्या पहिल्या दिवशी पंडितची जी शिष्यभावना होती तीच आज 5 वर्षांनी गायन निपुण झाल्यावरही होती. लहानपणी गायनशास्त्राची तोंड ओळखही नसताना कुठेतरी ऐकलेली गाणी तो निर्भयपणे म्हणे. पण आता गुरुजी जवळ नसताना एकट्याने गाण्यात त्याला धाकधूक वाटे. तो सभाधीठ होता. तरी देखील गुरुजींच्या तुलनेने श्रोते आपले गाणे ऐकणार आणि आपले गाणे कमी दर्जाचे ठरले तर आपल्यापेक्षा गुरुजींनाच कमीपणा येणार या शंकेने तो बुजे. पण त्याची ही बूज लाहोरला उडून गेली. लाहोरला अखिल भारतीय गायक संमेलन होते. प्रांतोप्रांतीचे निष्णात कलावंत तिथे जमले होते आणि आठवडाभर त्यांची गाणी व्हायची होती. विश्वंभर गुरूंचेही एक गाणे ठरले होते. सकाळी 9 ते 11 ही वेळ त्यांना देण्यात आली होती. पण आदल्या रात्रीपासून गुरूंची प्रकृती बिघडली. संमेलनाच्या चालकांचा विरस झाला. विश्वंभर गुरूंच्या गाण्यासाठी श्रोत्यांची आतुरता किती तीव्र होती हे चालकांना माहीत होते आणि त्यांचा हिरमोड होणार ह्या कल्पनेने चालक बेचैन होऊन गेले होते. आजच्या ऐवजी विश्वंभर गुरूंचा कार्यक्रम उद्या होईल असे सांगून वेळ मारून न्यायचे त्यांनी ठरवले आणि तसे त्यांनी विश्वंभर गुरूंना सांगितलेही. पण गुरूंना ही कल्पना मान्य झाली नाही. त्यांनी चालकांना सांगितले, माझ्यासाठी ठरलेला कार्यक्रम बदलण्याचं कारण नाही. माझं गाणं ठरलेल्या वेळी होईल. पण आपण असे आजारी, ते माझं मी पाहीन. आपण निश्चिंत असा. अंगात ताप असतानाही विश्वंभर गुरू मंडपात उपस्थित झाले. श्रोतृवृंदाने टाळ्यांनी त्यांचे स्वागत केले. ते आसनावर विराजमान होऊन तंबोरा जुळवू लागले. दुसरी वाद्येही जुळली आणि आता गाण्याला प्रारंभ करायचा इतक्यात गुरु उठले आणि श्रोत्यांना उद्देशून म्हणाले, गानकुशल पंडित आणि गानप्रेमी सज्जन हो, आपली सेवा करण्याचं सामर्थ्य आज विश्वंभराच्या अंगात नाही. आज त्या शरीरावर तापाचा अंमल बसलेला आहे आणि त्याचा साथीदार खोकला गायचं नाही अशी मला ताकीद देतो आहे.
पण त्या ताप खोकल्यापेक्षा आपणा सर्वांचा विश्वंभरावर अधिक अधिकार आहे आणि गाण्याची आपली आज्ञा शिरसामान्य करणं हे माझं कर्तव्य असून ते मला बजावलंच पाहिजे. आता बोलत आहे ते विश्वंभराचं तोंड ताप खोकल्याने बंद केलेलं असलं तरी तुमचा हा सेवक तुमच्या सेवेसाठी दुसरं एक तोंड बरोबर घेऊन आलाय. आता बोलत आहे त्या तोंडाचं गाणं वर्षानुवर्ष ऐकून आपण कंटाळला असाल. नाही नाही, जास्त हप्पापलो मात्र आहो, प्रेक्षकातून आवाज आला. विश्वंभर गुरूंनी हसत हसत भाषण पुढे चालू केले. आनंदाची गोष्ट आहे. आपली ही वाढती उत्कंठा पाहून तिची तृप्ती करणं ह्या तापकरी तोंडाला शक्य होणार नाही असं मला कळून चुकलं आणि म्हणूनच मी माझं नवं कोरं मुख आज आपल्या सेवेला सादर करतो. त्याची सेवा गोड करून घ्या अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो. विश्वंभर गुरु अभिवादन करून खाली बसले. ते नव्या मुखाने गाणार म्हणजे काय करणार ह्याकडे सर्वजण विस्मित नजरेने पाहू लागले. गुरूंनी खूण केली. पंडितने मस्तक नमवले आणि विश्वंभर गुरूंची गाजलेली तोडीची चीज सुरू केली. विश्वंभर गुरूंऐवजी एक छोकरा गाणार, हा काय गातो कपाळ, अशा कल्पनेने प्रथम थोडी चुळबुळ श्रोतृसमुदायात झाली. पहिलाच प्रसंग असल्यामुळे पंडितही क्षणभर गोंधळला. पण जोर से चलो बेटा ह्या विश्वंभर गुरूंच्या उठावणीने त्याला धीर आला आणि हळूहळू तो श्रोत्यांच्या मनाची पकड घेऊ लागला. प्रचंड श्रोतृसमुदायापुढे प्रहरभर गाऊन पंडितने वाहवा मिळवली. संमेलनाध्यक्ष संगीत चूडामणी लीलाबिहारी मिश्रा यांनी त्याच्या पाठीवर थाप दिली आणि विश्वंभर गुरूंना असा अप्रतिम शिष्य लाभल्याबद्दल धन्यवाद दिले. त्या एका विजयाबरोबर पंडितचा बोलबाला झाला. त्याला मागण्या येऊ लागल्या. जेहलम मूव्हीटोनचे मालक पी भार्गव आपल्या नंदनवन बोलपटातल्या नायकाची भूमिका करण्यासाठी मास्टर पंडितला देण्याबद्दल विश्वंभर गुरूंकडे मागणी करायला आले. ह्या एका भूमिकेबद्दल 5,000 रुपये मुशाहिरा ठरला. गुरुदक्षिणा म्हणून पंडितने ते सर्व पैसे विश्वंभर गुरूंना अर्पण केले. पंडितची कीर्ती पंजाबातून महाराष्ट्रापर्यंत येऊन थडकायला वेळ लागला नाही. विश्वंभर गुरूंचे शिष्य रामनाथ आपल्या नाटक मंडळीत पंडितला बोलवायला आले. चित्रपटातल्या भूमिकांसाठीही त्याला बोलावण्यामागून बोलावणी यायला लागली. गायनाप्रमाणे अभिनयातही तो उपजत कलावंत असल्याचे त्याने अल्पावधीत सिद्ध केले. मास्टर पंडित हे नाव कलाक्षेत्रात सर्वतोमुखी झाले. लौकिकाबरोबर पैसाही त्याच्यापुढे हात जोडून उभा राहू लागला. धन आणि मान ह्या गोष्टी अशा आहेत की त्या पुष्कळदा कल्याणापेक्षा अकल्याणच करतात. आपल्या धन्याचा नैतिक अधप्पात करायला त्या कारणीभूत होतात. वैभव प्राप्तीने मनुष्य, त्यातल्या त्यात तरुण मनुष्य गर्विष्ठ होतो. आपल्यापुढे सारे जग तुच्छ लेखायला लागतो. आपल्या उपकारकर्त्याचेही त्याला विस्मरण होते. आपण सर्व बाजूनी परिपूर्ण असून आपल्याला शिकायचे असे काही उरलेच नाही अशा घमेंडीने तो मिरवायला लागतो. पण मास्टर पंडितला ही घमेंड कधीही शिवली नाही. विश्वंभर गुरूंकडून आपणाला अद्यापि कितीतरी शिकायचे आहे असे त्याला वाटत होते आणि नाटक सिनेमातल्या कामात सवड काढून तो 1-15 दिवस गुरुसन्निध राहून नवे काहीतरी शिकल्या वाचून राहत नसे. वैभवप्राप्तीमुळे त्याच्या साध्या राहणीतही बिघाड झाला नाही. विद्यार्थी दशेतला साधा खादीचा पोशाख हजारो रुपये कमविणारा सिनेमा स्टार आणि नटश्रेष्ठ झाल्यावरही त्याने बदलला नाही. त्याबद्दल आई त्याच्यावर रागवल्यासुद्धा. त्या म्हणाल्या, आता रे काय झालं मेल्या तुला असं दिनवाणं राहिला? रेशमी कपडे, अंगठ्या, मनगटातलं घड्याळ असा थाट कर की आता. बोलून चालून माधुकरी मी, मला कशाला हवा थाट, पंडितने उत्तर दिले. आता अवश्य कर्तव्य अशी एक गोष्ट पंडित पुढे होती. ती म्हणजे आपल्या अक्काला आणि बहिणाताईला भेटायला जायची. काहीतरी करून दाखवता आलं तरच तुम्हाला तोंड दाखवायला येईन असे सांगून तो अक्कापासून दूर गेला होता. आता त्याने काहीतरी करून दाखवले होते
आणि म्हणूनच अक्काच्या भेटीची ओढ त्याला अनावर होऊ लागली. त्या ओढीबरोबर एक भीतीही त्याच्या मनात घर करून होती. आपली अक्का आता कुठे असेल? आणि ती अजून असेल तरी का? आपण तिला सोडून आलो तेव्हाच ती किती थकली होती आणि आपल्या काळजीने तिचा जीव थोडा थोडा व्हायचा तेव्हा. आज 6-7 वर्षात आपला काहीच ठावठिकाणा तिला आपण लागू दिला नाही. पंडित पंडित म्हणत त्या म्हाताऱ्या जीवाने डोळे मिटले असले. ह्या विचाराने पंडितची छाती धडधडायला लागे आणि त्याचे डोळे पाण्याने डबडबत. अक्काप्रमाणे बहिणाताईच्या आठवणीनेही त्याचे मन कासावीस होत होते. कुठले कोण आपण नि कुठले कोण नाईक काकानी बहिणाताई, पण पोटच्या पोराप्रमाणे त्यांनी आपल्यावर माया केली. आपण त्यांच्याकडून बापूबरोबर दुसरीकडे शिकायला निघालो त्या दिवशी बहिणाताई जेवली नाही. रडून रडून डोळे लाल करून घेतले तिने. आपण तिचे घर सोडले तरी तिने आपली माया कमी केली नाही. येणारा जाणारा भेटला की त्याच्या हाती आपल्यासाठी खाऊ धाडीत असे. खुशालीचे पत्र पाठवायचे आपण 8 दिवस विसरलो तर कांचन गावाहून स्वतः आली आपल्याला बघायला. आज इतक्या वर्षात काय झाले असेल त्यांचे? आपल्याला भेटतील काही प्रेमळ माणसे? नाही भेटली तर 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 कशासाठी मिळवले आपण हे सारे? छे, आता नाही उशीर करायचा. ताबडतोब जायचे केशवपूरला आणि कांचनगावला. अक्काला भेटायचे, बहिणाताईला भेटायचे. घेऊन ठेवलेली पातळे आणि शाली त्यांना देऊन खूप खूप दिवस त्यांच्याजवळ राहायचे. नाहीतर घेऊन यायचे त्यांना आपल्याबरोबर आणि त्यांना अगदी आरामात ठेवायचे. छान चांगली जागा घ्यायची, नोकर चाकर ठेवायचे. इकडची काडी तिकडे करू द्यायची नाही त्यांना. तरी पण बहिणाताईला पातळ भाकरीनी वांग्याची भाजी लावायचीच करायला अधूनमधून आणि अक्कालाही गुळाच्या पोळ्या करायला लावायच्या. अशा मनोराज्यात पंडित घटकान घटका रंगून जाई. अखेर त्याने ठरवले. नाशिकचा मुक्काम हलवून नाटक मंडळी पुण्याला निघाली की आपणही सुट्टी घेऊन केशवपूरला जायचे. तसे आजच पत्र लिहायचे अक्काला. त्याने पत्र लिहिले पण ते पोस्टाच्या पेटीत टाकले मात्र नाही. पत्रापेक्षा स्वतःच जाऊन अक्काला चकित करायचे, त्यातच अधिक मजा येईल. आज 6-7 वर्षे ती आपल्यासाठी झुरत असेल, त्यात आणखी 4 दिवस असे त्याला वाटले. पोरवयातली ही वेडी समजूत जाणतेपणीही पंडितच्या मनात ठाणे धरून बसलीच होती. नाशिकचा आज शेवटचा खेळ होता. रामनाथांनी मास्टर पंडितला 8 दिवसांची सुट्टी दिली होती व उद्या पहाटेच्या गाडीने निघायची तयारीही त्याने करून ठेवली. खेळ संपताच रामनाथकडून पैसे घ्यायचे आणि स्टेशनला जायचे त्याने ठरवले. पण रंग पुसत असतानाच मॅनेजरनी एक चिठ्ठी त्याच्या हातात दिली. चिठ्ठी वाचताच पंडित उद्गारला, जा जा मॅनेजर, त्याला घेऊन या लवकर. मास्टर पंडितचा बालमित्र बापू त्याला भेटायला आला होता. दीर्घकालाने झालेली ती मित्रभेट दोघांनाही आल्हाददायक झाली. बापूराव इंजिनियर होऊन इगतपुरीला कामावर होता आणि तेथून तो मास्टर पंडितरावाचे गाजलेले काम पाहायला मुद्दाम आला होता. एका खेपेत त्याला दुहेरी आनंद मिळाला. पंडितचे अप्रतिम काम त्याला पाहायला मिळाले आणि पंडितमध्येच हरवलेल्या बालमित्राचे दर्शनही झाले. पंडितलाही बापूच्या भेटीमुळे अत्यानंद झाला. त्याचे बालपण त्याला आठवले. त्याचे बालपण मोठेसे सुखाचे होते असे नव्हे, उलट कष्टप्रदच होते. तरीसुद्धा त्या आठवणी काढण्यात मास्टर पंडितरावाला आता आनंद वाटत होता. बापूची हालहवाल ऐकून झाल्यावर पंडितराव म्हणाला, मी आज केशवपूरला निघालोय बापू. अक्काला कधी भेटेन असं झालंय मला. मग केशवपूरला जाऊन काय करणार? म्हणजे काशाक्का केशवपूरला आहेत कुठे? तू नाहीसा झाल्यानंतर त्या तिकडे गेलेल्या नाहीत. तुझ्या झुरणीने त्यांची प्रकृती फार खालावली. पाण्याचा गडवाही उचलेनासा झाला. केशवपूरला चला म्हणून बाबांनी किती आग्रह केला, पण त्या गेल्या नाहीत. पण तुझ्या बहिणाताई नाहीत का? त्या आल्या आणि घेऊन गेल्या अक्कांना.
तेव्हापासून अक्कांचा पत्ता नाही. कांचनगावीही त्या नाहीत. कशावरून म्हणतोस तू बापू? आमच्या पॉवर हाऊसमध्ये कांचनगावचा लोखंडे नावाचा एक फिटर आहे. कालच रजेवरून आलाय तो. त्याला मी बहिणाताईंनी नाईक काकांबद्दल विचारलं. त्यानं सांगितलं, नाईक मंडळींनी अलीकडेच कांचनगाव सोडलंय. कुठे गेली आहेत ते ठाऊक नाही म्हणाला. मग कुठे भेटणार मला अक्कानी बहिणाताई? पंडित उद्गारला. त्याची चर्या दिनवाणी झाली.